पाथर्डी तालुक्यातल्या साकेगाव शिवारातील बांगर वस्ती परिसरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। गेल्या 2 महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर वनविभागाच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत वनविभागाच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय। साकेगाव परिसरात मागील 2 महिन्यांपासून अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत होते। सूर्यास्तानंतर नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते। परिणामी दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला होता। या पार्श्वभूमीवर वनविभागानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं उपाययोजना सुरू केल्या। वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपरिमंडळ अधिकारी बबन मंचरे, वनरक्षक वर्षा गीते, आप्पा घनवट, सागर साळवे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसरात पायी गस्त घालून बिबट्याच्या पावलांचे ठसे अभ्यासले। त्यानंतर सुमारे 8 ते 10 दिवसांपूर्वी योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता। दुपारी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यामध्ये आपसूक अडकला। या मोहिमेत ग्रामस्थांचाही सक्रिय सहभाग होता। रात्री फटाके वाजवणे, टेंभे मिरवणे, वाद्य वाजवणे तसेच नाईट लॅम्पच्या झोतातून परिसर उजळून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केले। वनविभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी ठरली आहे। दरम्यान रांजणी, केळवंडी, मोहरी, मढी या परिसरातही एका बिबट्याचा वावर असल्याचं ग्रामस्थ सांगतायत। त्या भागातही दक्षता घेऊन तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे। जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची रवानगी संबंधित वनक्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे। बिबट्यापासून संरक्षणासाठी वनविभागानं दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन वनविभागानं ग्रामस्थांना केलं आहे। गेले 1.5 महिन्यापासून पाथर्डी वन क्षेत्रातील बऱ्याचशा प्रमाणातील गावात बिबट्याचा वावर आपल्याकडं आढळून येत होता। वेळोवेळी लोकांच्या तक्रारीनुसार आपण लोकांच्या मागणीनुसार त्या संबंधित गावामध्ये व बिबट पकडण्यासाठी पिंजरे लावले होते। त्यामधील आज एक दुपारी साधारण 2:30-3च्या दरम्यान एका साकेगाव शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट हा वन्य प्राणी बंदिस्त झालेला आहे। तर तो बंदिस्त होण्यासाठी माननीय वन परिक्षेत्र अधिकारी साबळे साहेब, माननीय वन परिक्षेत्र अधिकारी घनवट साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन या कामी लाभलेलं आहे। त्याचसोबत आमची सर्व टीम, आमचे प्राणीमित्र सुशांत मनोरे, त्याचबरोबर आमचे खास बिबटचे व्यवस्थापन करणारे आप्पासाहेब घनवट, विजयजी पालवे, गणेशजी नाईकवाडे आणि त्यामध्ये सर्वात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आमच्या महिला भगिनी सविता रायकर, वर्षा गीते, बालिका फुंदे, त्याचबरोबर आमचे सर्व वनसेवक यांच्या सहकार्याने तो बिबट आम्ही पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर तो वनपरिक्षेत्र कार्यालय येथे सुस्थितीत आणलेला आहे। एक आत्ताच आम्ही त्या बिबटची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेणार आहोत। ते संबंधित गावातील लोकांना नम्रतेचं आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये बिबटचा वावर असल्याने आपण सतर्क राहावे। काही आपणास शंका कुशंका वाटल्यास वन परिक्षेत्र कार्यालय पाथर्डी यांच्याशी संपर्क साधावा आणि वन विभागाला सहकार्य करावे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नाही। त्याच्यामध्ये संबंधित पकडलेला बिबट हा मेल प्रजातीचा असून त्याला कुठल्याही प्रकारची जखम वगैरे नाही। तो सध्या सुस्थितीत आहे। पाथर्डीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही तपासणी करून घेणार आहोत। बिबट्या पकडल्यानंतर साधारण 8-9 महिन्याचा असेल ना, असं तुमचा अंदाज आहे? बिबट्याचं वय साधारण 8-9 महिने असावं असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता 8-9 महिने जर असेल तर याच्यासोबत त्याचे काही म्हणजे असेल संलग्न तर त्या भागात असू शकतात का भविष्यात आणखी काही धोका आहे का असं या संदर्भात? 8-9 महिन्याचा बिबट असल्याने त्याच्यासोबत त्याची आई म्हणजे मादी असू शकते। त्यामुळे त्या परिसरातील गावातील लोकांना नम्रतेचं आवाहन करतो की आपण सतर्क राहावे, कुठलाही अनर्थ होणार नाही याची स्वतः काळजी घ्यावी। लहान मुलांना रात्री सूर्यास्तानंतर सूर्योदयापूर्वी बाहेर एकट्याला सोडू नये। त्याचबरोबर जे आपले पाळीव प्राणी आहे छोटे छोटे ते बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात यावे असं मी संबंधित गावातील ग्रामस्थांना नम्रतेचं आवाहन करतो। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।